हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे साहित्य घेतलेले आहे. मिरच्या घेतलेल्या आहेत मी भरपूर साऱ्या, लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या मिरच्या आणि ही लसूण बघा मी भरपूर घेतलेला आहे. ह्या भाजीला लसूण खूप भरपूर लागतो. तर आपण आता मिरच्या आणि लसूण आणि 1 चमचा मी जिरे टाकून घेणार आहे. तो कोथिंबीर पण आपल्याला ह्या काड्या आहेत ना पुढच्या त्या टाकून द्यायच्यात मिक्सरच्या भांड्यात. आणि त्यानंतर काय करायचे, जिरे टाकून घ्यायचे बघा 1 चमचा. आणि हे छान आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची ह्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये. तो कोथिंबीर बघा मैत्रिणींनो मी छान बारीक चिरून घेतलेली आहे आणि ह्याची पण मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला वाटून. आता हे साईडला ठेवते. मी तुम्हाला इथे साहित्य दाखवते. नाचणीचं पीठ घेतलंय मी 1 वाटी मोठी, आणि बेसन पीठ घेतलेले आहे, आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे छोटे छोटे वाट्या 2 वाट्या. तिथे एक बाउल घेतलेला आहे मी. तर ते बाउलमध्ये हे नाचणीचं पीठ मी टाकून घेणार आहे. आणि त्यानंतर इथे बेसन पीठ घेतले बघा छोटी वाटी, ते टाकून दिले. आणि गव्हाचं पीठ घेतले थोडं अर्धी वाटी, ते टाकून दिले. मैत्रिणींनो खूप छान रेसिपी आहे ही. तुम्ही ही रेसिपी कधी केली नसन अशा पद्धतीने तर नक्कीच पहा मी पुढे काय करते ते. बघा अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथे मी थोडंसं मीठ आपल्याला टाकून घ्यायचे. अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी जी मिरची मी वाटून घेतली होती, मिरची लसूण कोथिंबीर, त्याचा खरडा 1 चमचा मी टाकलेला आहे. तिखट तुमच्या अंदाजे तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे जिरा पावडर घेतली बघा मी अर्धा चमचा. आणि हे सर्व टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला छान हे पीठ मिक्स करून घ्यायचे ह्याच्यामध्ये. मैत्रिणींनो खूप छान रेसिपी आहे, तोंडाला चव येणारी अशी रेसिपी आहे ही. तुम्ही एकदा जर केली ना तर परत परत ही रेसिपी तुम्ही बनवणार. तर पाहू शकता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे. आणि खूपच वेगळी आहे ही. तर ह्याचा मी छान गोळा करून घेते बघा. जास्त आपल्याला म्हणजे पातळ पीठ नाही मळायचे, हे घट्टच ठेवायचे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मस्त गोळा झालेला आहे ह्याचा. त्यानंतर आता ह्याच्यावर झाकण ठेवायचे आपल्याला 1-2 मिनिटं. आणि हे पीठ असं साईडला ठेवून द्यायचे. तर गॅस का वळूया आपण आता. इथे मी गॅस पेटवून घेणार आहे आणि गॅसवर मी कढई ठेवून घेते बघा. कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे बघा. 1-1.5 पळी मी तेल टाकून घेणार आहे. ह्याला तेल थोडं जास्त लागतंय, तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता. आणि तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरं टाकून घेणार आहे बघा. जिरं छान आपलं फुललं ना तर त्यानंतर इथे थोडी मी कोथिंबीर टाकून घेणार आहे तेलावर. कोथिंबीर आपली छान हे झाली ना, परतली ना, तर लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण छान मी बारीक चिरून घेतलेला. लसूण मी वाटणामध्ये पण टाकला होता आणि फोडणीला पण लसूण मी टाकून घेणार आहे. लसणाची फोडणी खरंच मैत्रिणींनो खूप छान टेस्ट येते. लसूण तुम्ही फोडणीला नक्कीच टाका. तर हे सर्व छान मिक्स करून झालेलं आहे. पाहू शकता मस्त परतलं आहे आपलं लसूण आणि जिरं कोथिंबीर. त्यानंतर इथे मी काय करणार आहे, अर्धा चमचा मी हळद टाकून घेणार आहे. हळद पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची आहे. आणि जो मी वाटलेला मिक्सरमध्ये तो खरडा मिरचीचा, तो मी 1 चमचा इथे टाकून घेतलेला आहे. ते छान मिक्स करून घ्यायचे बघा, म्हणजे कच्चा पण आपला मिरचीचा निघून जातो तेलावर परतल्याच्या नंतर.
हे छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला थोडासा हिंग टाकून घ्यायचं आहे, अगदी अर्धा चमचा, आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे परत। मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही कधी केली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा। नसन केली तर एकदा ट्राय करून पहा, खूप छान होती। हे छान मिक्स झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे बघा। जेवढे आपल्याला भाजी बनवायची तेवढं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। मैत्रिणींनो, तुम्ही पाहता क्षणी ही रेसिपी करायला नक्कीच घेणार, मला गॅरंटी आहे याची। तर पाहू शकता, आता आपण बघूया पीठ आपलं छान हे भिजलेलं आहे। तर ह्या पिठापासून काय करायचे मी तुम्हाला पुढे दाखवते बघा। छोटे छोटे असे गोळे घ्यायचेत आपल्याला। खायला मैत्रिणींनो खूप टेस्टी लागते ही रेसिपी, तुम्ही नक्की करून पहा। तर पाहू शकता, असं गोल गोल करत जायचं। आपण शेंगुळे जसं बनवतो ना असं गोल गोल, तर गोल गोल आपल्याला तसं नाही करायचं, हे वेगळी थोडी पद्धत आहे, तुम्हाला दाखवते मी। लय जाड पण नाही ठेवायचं, लय जाड ठेवलं तर ते शिजायला खूप टाइम लागतो। पातळ पातळच करायचं, म्हणजे शिजायला लवकर शिजले जातात हे। पाहू शकता, असं गोल करून तिथं पुढे चिमटा द्यायचा आहे आपल्याला। फक्त सर्व असंच करून घ्यायचे अशा पद्धतीने। दिसायला पण किती छान दिसतात आणि खायला पण तेवढेच मैत्रिणींनो टेस्टी आहे ही रेसिपी। दुसरं पण मी असंच तुम्हाला करून दाखवते बघा। मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। छान छान कमेंट करा, तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडतं। तर बघा, असं आपल्याला हे गोल करून घ्यायचे आणि नंतर असं चिमटा देऊन घ्यायचे पुढं। खूप सोपी आहे मैत्रिणींनो। तर अशाच पद्धतीने मी दुसऱ्या पण ह्या पद्धतीने करून घेणार आहे आणि मग मी तुम्हाला दाखवते किती झाल्यात आपल्या तेवढ्या पिठाच्या। तर पाहू शकता, सर्व मी पिठाच्या करून घेतलेल्या आहेत। तर आपल्याला काय करायचं आहे आता मैत्रिणींनो, इथे मी थोडं पीठ ठेवलेलं, पाहू शकता तुम्ही। तर हे पीठ आपल्याला छान कालून घ्यायचे बघा पाण्यामध्ये। ह्याचं पुढं काय करायचं मी ते तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका। मध्ये जर तुम्ही स्किप केला ना तुम्हाला काही नाही रेसिपी समजणार। इथे छान आपल्या पाण्याला बघा उकळी आलेली आहे। तर ह्या पाण्यामध्ये आपल्याला एक एक करून सोडून द्यायचे बघा। आणि पाण्याला उकळी आल्याच्या नंतरच हे सोडायचे, तसं सोडायचं नाही। असे पातळ पातळ केले ना तर शिजायला लवकर शिजले जातात। तुम्ही जर जाड केले तर शिजायला खूप टाइम लागणार, आणि पातळ केले की खायला पण तेवढीच टेस्ट येते ह्याला। तर अशा पद्धतीने मी सर्व हे टाकून घेते त्याच्यात। पाहू शकता मैत्रिणींनो, सर्व टाकून दिलेलं आहे, किती छान कलर पण आलाय आपल्या भाजीला। तर हे थोडं मिक्स करून घेऊया आपण। एक शेंगोळीचाच प्रकार आहे हो। तर हे छान मिक्स झाल्याच्या नंतर काय करायचे बघा, पाहू शकता ही पेस्ट मी करून घेतलेली आहे। ती नंतर पुढे काय करायचे मी सांगते तुम्हाला। तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपल्याला। मीठ थोडं बेतातच टाका, पिठामध्ये पण आपण मळताच्या वेळेस मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकून झाल्याच्या नंतर ही भाजी परत एकदा चमच्याने छान मिक्स करून घ्यायची।
आणि त्यानंतर इथे झाकण ठेवून घ्यायचे बघा 1-5 मिनटं आपल्याला, आणि मिडियम गॅसवर ही भाजी आपल्याला शिजून द्यायची। मध्ये मध्ये चेक करायचे झाकण खोलून। मस्त तरी सुटलेली आहे मैत्रिणींनो, आणि भाजी पण अगदी चमचमीत अशी भाजी दिसते आपली बघा, पाहू शकता तुम्ही। तर छान भाजी मिक्स करून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे काय करायचे, जी मी पेस्ट केली होती ती भाजी आपली शिजल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये टाकायची। मैत्रिणींनो, ही तुम्हाला आता पातळ वाटत असेल ही भाजी, आणि आता हे मी पेस्ट टाकली, त्याच्यानंतर ही भाजी आपल्याला परत चेक करायची। अशी दाटसर भाजी होती ही। त्यानंतर काय करायचं आपल्याला, इथे दाण्याचा कूट बघा मी घेतलेला, दाण्याचा कूट नक्की टाका, त्याने भाजीला खूप टेस्ट येते। ह्या भाजीला तर दाण्याचा कूटच लागतो। दुसरं काय मी ह्याच्यामध्ये वाटण वगैरे काय टाकलं नाही, फक्त हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर, जिरं एवढंच वाटून टाकलेलं आहे। आणि भाजी शिजल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा। त्यानंतर आपल्याला परत ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे। 2 मिनिटांनी परत झाकण खोलून पाहायचे बघा मैत्रिणींनो, छान अशी आपली भाजी ही झालेली आहे, चमचमीत मस्त। तर ही भाजी आता आपण एकदा हलवून घेऊया, मिक्स करून घ्यायची वर खाली करून। तर मैत्रिणींनो, आपण आता काय करायचे, थोडी कोथिंबीर वरून टाकून घ्यायची, म्हणजे भाजी दिसायला पण खूप छान दिसते आणि टेस्ट पण भाजीला खूपच मस्त येते। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा शेंगुळ्याची, आणि तुम्ही ह्याला नाव काय द्याल ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। पाहू शकता किती छान दिसते, मस्त एकदम झालेली आहे आपली भाजी ही। एकदा नक्कीच ट्राय करून पहा मैत्रिणींनो, चांगली झाली तर मला नक्कीच कमेंट करून सांगा। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत बाय मैत्रिणींनो।